मराठी रिक्षा चालक मराठी भाषा शिकलेले आहेत। कल्याण डोंबिवलीतले 4200 रिक्षा चालक मराठीमध्ये पास झाले। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता। परिवहन विभागाच्या नियम आणि अटींची पूर्तता करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आता अमराठी रिक्षा चालक मराठी भाषा शिकलेले आहेत। राज्य शासनाच्या परिवहन विभागाने एक कंपल्सरी केलेलं आहे की प्रत्येक रिक्षा चालकाला ही मराठी आली पाहिजे। मग तो मराठी जो माणूस असेल किंवा परप्रांतीय असेल, परंतु जो महाराष्ट्रात जन्मलेला असेल किंवा तो रिक्षा व्यवसाय करत असेल, याकरता इथे कल्याण डोंबिवलीमध्ये आज मी या सर्व रिक्षा चालकांचा एक परिसंवाद साधतोय। यामध्ये असं आढळून आलेलं आहे की प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे एक कार्यशाळा आयोजित केली होती। आपण रिक्षा चालकांशी चर्चा करणार आहोत, त्याप्रमाणे आपण पदाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहोत। मी प्रथमतः जाणणार आहे रिक्षा चालकांकडे की काय त्यांचं म्हणणं आहे। काय सांगाल, काय नाव तुमचं आणि कशा प्रकारे तुम्ही ही ट्रेनिंग घेतली? मी सुनील मुनाराम डोंबिवलीवरून बोलतो। मी रिक्षा चालवतो आणि माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जे रिक्षा चालकासाठी क्लास लावले होते डोंबिवलीमध्ये, आम्ही त्याचा भरपूर फायदा घेतले आणि सर्वांनी भरपूर फायदा घेतला आणि आम्ही खुश आहे। ते क्लास लावले ते आम्ही शिकलो, आम्ही मराठी बोलायला लागले। मला रवींद्र चव्हाण साहेबांनी क्लास ठेवलेलं, तर त्याचा भरपूर फायदा घेतला आम्ही आणि मराठी म्हणजे भरपूर बोलायला आला। तसं मला काही प्रॉब्लेम नाही मराठी बोलायला आणि मी मराठी बोलतो, मला अभिमान वाटतंय की मी मराठी शिकलो इथे येऊन आणि मला काहीच हरकत नाही मराठी बोलायला। अमराठी आहेत ज्यांना मराठी येत नाही, त्यासाठी आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष, आमचे अध्यक्ष, आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथे या अमराठी बांधवांना कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये 1200 ते 1300 लोकांनी सहभाग घेतला। अशी सुंदर अशी त्यांना मराठी बोलायला येते। आमचं एक भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे, सबका साथ सबका विकास। ह्या हेतूने सरकारने जे सांगितलं त्यांना आम्ही सगळं सहकार्य केलं। मुजोर असं नाव जे रिक्षा चालकांना पडलं होतं ते काही प्रमाणात कमी होईल आणि एक वेगळा असा संवाद हा मराठीतून साधला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली।